नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. केंद्राकडून राज्यांना 1.73 लाख कोटी रुपयांचा कर परतावा. एवढ्या वेगाने रंग बदलणारे मी पाहिले नाही. ठाकरे फडणवीसांच्या भेटीगाठीवरून शिंदेंचा टोला. सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं, त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. आणि पुण्याच्या इंदापुरात जिजाऊ जन्मोत्सवाचा उत्साह. आता पाहूयात सविस्तर वृत्त. केंद्र सरकारनं देशातील सर्व राज्यांना कर परतावा जारी केलाय. केंद्राने राज्यांना एकूण 1,73,000 कोटी रुपयांचं कर हस्तांतरण केलं. महाराष्ट्राला कोटी रुपयांचा निधी मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले. वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर आज कोल्हापूर दौऱ्यावर असून विशाळगडावरील उरुसाला परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विशाळगडावरील अतिक्रमणाबाबत कोर्ट निकाल देईल, मात्र अतिक्रमण म्हणून त्यांची हकालपट्टी करणार असाल तर त्यांच्या उत्पन्नासाठी वेगळं काय करणार आहात, असा सवाल आंबेडकर यांनी सरकारला केलाय. दरम्यान भाजपचं सरकार कोणत्याही राज्यासाठी धोक्याची घंटा असून ती घंटा आता महाराष्ट्रात मोठ्याने वाजत असल्याची टीका देखील आंबेडकर यांनी केली आहे. की आपण सर्व लोकशाहीचा चौथा खांब आहात. जे लोकांवरती अन्याय अत्याचार होतात, जे पोलिसांचं सोडवणं जितकं काम असतं, जितकं अधिकाऱ्यांचं सोडवणं काम असतं आणि जितक्या पद्धतीने राजकीय नेते तुमच्यासाठी काम करतात, तितक्याच महत्त्वाचं काम हे मीडियाचं आहे, इकडच्या घटनांवरती प्रकाश टाकण्याचं. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की विशालगडच्या सगळ्या लोकांना तुमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण विशालगडला आपली मीडिया घेऊन जाऊन न्याय द्यावा. जनरल एक प्रश्न घेतो इथे. एकूणच राज्याची जी परिस्थिती आहे याच्यावर बीडचं प्रकरण असेल, सरपंचावर पुण्यातले प्रकरण असेल, कसं वाटतं एकूण राज्यातल्या सुरक्षा संदर्भात? राज्याची सुरक्षा ही भाजपचं सरकार आल्यानंतर खतऱ्यात होती, धोक्यात होती, हे सगळ्यांना माहिती होतं. भाजपची सरकार येणं कधीही कुठल्याही राज्यासाठी एक धोक्याची घंटा आहे आणि ती धोक्याची घंटा आता मोठ्याने महाराष्ट्रात वाजायला लागली. नितेश राणेंची जी वक्तव्य सध्या सुरू आहे, मुस्लिम समाजासंदर्भातली असतील, विशाळगड संदर्भातली असतील, याच्या संदर्भात सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने रंग बदलणारे मी पाहिले नाहीत, असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावलाय. एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात एका कार्यक्रमात माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीवर जोरदार टोलेबाजी केली. तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावरूनही उद्धव ठाकरेंना सुनावले. बाळासाहेबांचे स्मारक हे कुणाच्या मालकीचे नाही. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना स्मारकाच्या कार्यक्रमाला बोलावणार नाही, असे मत देखील त्यांनी यावेळी मांडले. रेशीम प्रकल्पाचं भूमिपूजन झालं, बांबू उत्पादन केंद्राचं भूमिपूजन झालं. या सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे. इथला तरुण रोजगारासाठी या भागातून बाहेर जाता कामा नये. जे गेलेले आहेत ते परत आले पाहिजे. अशा प्रकारचे प्रकल्प या ठिकाणी आपण पर्यावरणपूरक या ठिकाणी प्रकल्प करतोय. आज त्याचा शुभारंभ झालेला आहे आणि यामध्ये स्थानिक लोकांना आणि पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. हजारो लाखो पर्यटक इथे येतील. आणि 2019ला आपल्यासोबत बेईमानी झाली होती. देवेंद्र फडणवीस यांना चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला होता. आपलं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं, त्यावेळी आपल्या डोळ्यात पाणी आलं होतं, असं वक्तव्य महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. देवेंद्र फडणवीस हे आधुनिक अभिमन्यू आहेत, असंही ते म्हणाले. शिर्डीत आजपासून भाजपचे अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनात बोलताना बावनकुळे यांनी हे मत व्यक्त केलंय. पुण्याच्या इंदापूरमध्ये शिवभक्त परिवाराच्या माध्यमातून जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येत असून उत्सवाचं यंदाचं हे 10वं वर्ष आहे. आय कॉलेजच्या प्रांगणामध्ये अतिशय उत्साहमय वातावरणात हा सोहळा साजरा केला गेला. सजवलेल्या पालखीतून छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार कान्होजी जेधे यांची तलवार पालखीत ठेवून त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्वतः या पालखीचे सारथ्य केले. आसाममधील दिमा हासाओ जिल्ह्यातील 300 फूट खोल कोळसा खाणीतील कामगारांच्या बचाव कार्याचा आज 7वा दिवस आहे. आतापर्यंत 4 मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून खाणीत उंदरांच्या खोड्यात 5 कामगार अजूनही अडकलेत. कामगारांना बचावण्यासाठी बचाव पथक प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतंय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.
ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात काही उर्वरित महत्त्वाच्या घडामोडी. गोंदियाच्या गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाच्या रुग्णवाहिका डिझेल अभावी धुळकात पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अतिआवश्यक सेवा म्हणून प्राधान्य असणाऱ्या रुग्णसेवेतील 3 रुग्णवाहिकांना डिझेल करता निधी न मिळाल्याने त्या बंद आहेत. त्यामुळे या भागातील स्त्री रुग्णांची हेळसांड होत असून गरोदर मातांना याचा जास्त अटक बसताना दिसतोय. महिलांना खासगी वाहनातून प्रवास करावा लागत असून निधी अभावी शासकीय यंत्रणाच बिघडलेली पाहायला मिळते. या रुग्णवाहिका त्वरित चालू कराव्यात अशी मागणी महिलांकडून करण्यात येते. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बीडच्या गेवराई उपजिल्हा रुग्णालयात विविध शस्त्रक्रिया शिबिर राबविण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयातील प्रमुख डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांसाठी विविध शस्त्रक्रिया शिबिर राबवण्यात आले. यामध्ये 58 बालकांवर वाचादोष शस्त्रक्रिया करण्यात आली. श्री खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत पौष पौर्णिमेनिमित्त ऐतिहासिक गाढवांचा बाजार भरला असून या ठिकाणी सौराष्ट्र, गुजरात आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून शेकडो व्यापाऱ्यांनी आपली गाढवे विक्रीसाठी आणली आहेत. यावर्षी बाजारात विक्रीसाठी कमी प्रमाणात गाढवे आली असून गुजरातच्या काठेवाडी गाढवांना 50,000 ते 1 लाख रुपये तर गावठी गाढवांना 25,000 पासून ते 50,000 रुपयांपर्यंतचा भाव मिळतोय. गाढवाचे दात वय पाहून त्याची किंमत ठरवली जात असून 2 दातांच्या गाढवांना दुवान, 4 दातांच्या गाढवांना चव्हाण, कोरा, अखंड जवान असे म्हटले जाते. अखंड दात असलेल्या गाढवाला चांगली किंमत मिळताना दिसते. या यात्रेसाठी राज्यभरातून भटक्या जमातीतील हजारो नागरिक सहभागी झाले. रायगड जिल्हा परिषद आणि पाचाड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळी अभिषेक पूजन करून अभिवादन देखील करण्यात आलं. या कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले, गटविकास अधिकारी, पाचाड ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते. आम्हाला जेवढं शक्य आहे त्याप्रमाणे इथे पूर्वी पुण्यतिथीचा कार्यक्रम केला जायचा. आता आम्ही त्याचा जयंतीचाही कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज बऱ्यापैकी लोक जमा झालेले आहेत. मला समाधान वाटलं आहे की एवढी लोक शक्यतो कधी येत नसतात, परंतु हळूहळू लोकांप्रती जी काय आवड निर्माण होऊ लागलेली आहे या शिवशाहीबद्दल आणि म्हणून करता आज आम्ही जे काय शिवभक्त इथं आलेलो आहोत. जिजाऊ माँसाहेबांच्या समाधीच्या इथे सगळ्यांनी दर्शन घेतलेलं आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे
मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात काही उर्वरित महत्त्वाच्या घडामोडी. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीपासून ते पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरी उत्सव साजरा केला जातो. श्री क्षेत्र जेजुरीमध्ये खंडोबा देवासोबत देवी म्हाळसाई आणि बाणाई असल्याने या मंदिरामध्येही आज शाकंभरी उत्सव साजरा केला गेला. त्यानिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात 300 किलो फळभाज्या आणि पालेभाज्यांची आरास करण्यात आली. पौराणिक कथेनुसार जेव्हा पृथ्वीवर प्रलय येऊन अन्नधान्याची टंचाई झाली होती, तेव्हा शाकंभरी देवीने भाजी आणि वृक्षवेलींच्या रूपाने विश्वाचे रक्षण केले. त्यामुळे शाकंभरी उत्सवाच्या काळात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आणि शेंगवर्गीय भाज्यांची पूजा करून त्याचा प्रसाद भाविकांमध्ये वाटला जातो. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील निंबायती येथे पौष पौर्णिमेपासून 2 दिवसीय मोतीमाता यात्रोत्सव सुरू होतोय. या यात्रोत्सवाची पूर्ण तयारी झाल्याचे ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीने सांगितलंय. नवसाला पावणारी यात्रा म्हणून निंबायती मोतीमाता यात्रेची ओळख असून राज्यभरातून नवस पेडण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर इथे येतात. या ठिकाणी मातेला मिठाईचा नवस बोलून तो व्यक्तीच्या वजना इतकी मिठाई अर्पण करून फेडला जातो. कोल्हापुरातील वारणानगर इथे राजमाता जिजाऊ जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील सर्वात मोठी रांगोळी साकारली गेली आहे. तब्बल 35 टन रांगोळीचा वापर यासाठी करण्यात आला असून ही रांगोळी जवळपास 5 लाख स्क्वेअर फुटांची आहे. विशेष म्हणजे आजवर 5 लाख स्क्वेअर फूट इतकी भव्य दिव्य रांगोळी कधीच साकारली गेली नाहीये. म्हणूनच याचा विश्वविक्रम सुद्धा होणार आहे. पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनय कोरे यांच्या पुढाकारातून ही भव्य रांगोळी निर्माण झाली असून ती साकारण्यासाठी तब्बल 350 महिला आणि अनेक विद्यार्थिनींचा हातभार लागलाय. पाहुयात रांगोळीची शुभम कापसे आणि युवराज चव्हाण यांनी टिपलेली ड्रोन दृश्य खास न्यूज अनकटच्या प्रेक्षकांसाठी. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्यामुळं आज आपण सगळे इथं उभे आहोत आणि अख्ख्या जगामध्ये ज्यांचं नाव खूप प्रसिद्ध आहे आणि अख्ख्या जगाला जे इन्स्पायर करतात, त्यांची रांगोळी वारणेसारख्या पवित्र भूमीत काढली गेली आणि वर्ल्ड रेकॉर्ड केलं गेलं आणि वर्ल्ड रेकॉर्डच्या इतिहासामध्ये वारणेचं नाव आणि वारणेच्या जिजाऊंच्या मुलींचं नाव आलं. ह्याच्यापेक्षा मोठा अभिमान काय असेल असं मला वाटत नाही. आणि वारणेच्या महिला शक्तींनी एवढ्या कष्टांनी हे सिद्ध केलं आहे की त्यांच्या सर्वांच्या नसानसांमध्ये जिजाऊंचे संस्कार नांदतात आणि खरं तर त्यांच्या श्रद्धेतून ही रांगोळी काढली गेली. त्याचा मला खूप अभिमान आहे आणि माझ्या वारणेचं हे भाग्य आहे की माझ्या वारणेच्या महिला शक्तीचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे इतिहासात कायम राहणार आहे. या बातमीसह प्राईम टाइम बुलेटिन मध्ये वेळ झाली, इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.